अन्नदाता सुखी भव. काहीतरीच सांगताय पण तुम्ही. काय? नीतूची आई आणि कामिनीचे बाबा यांचं प्रेम प्रकरण मग काहीतरी रचून सांगू नका तुम्ही मला. अहो रचून सांगा, आम्ही काही हिसाब आहे वय? अहो त्या कृष्णकांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं मला हे. हो, त्याने तुम्हाला कशाला सांगितलं? त्यांना वाटलं असेल की हो भला माणूस आहे, आपलं ऐकून घेईल, आपल्याला समजून घेईल. त्यांना माणसाची पारख आहे. काही पारख वगैरे नाही. त्यांना माहितीये तुम्हाला रोज उठून कुठे कामाला नाही तर नोकरीसाठी जायचं नसतं. तुमच्याकडे भरपूर वेळ असणार त्यांचं ऐकून घ्यायला, म्हणून सांगितलं त्यांनी तुम्हाला. नाही तसं नाही, समोरच्या माणसाचं ऐकून घेणं ही पण एक मोठी कला आहे. त्यानं माणसं जोडली जातात आणि माणसं जोडण्याचा मला छंद आहे. हे तुम्ही मला सांगताय? सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे. अहो थांबा की वही. हे काय करताय? नाही, पाया नाही पडायलोय तुमच्या. हे गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी. जोडवी लग्नानंतर एवढ्या वर्षांनी? तवा राहून गेली होती, आत्ता आणली. नाही नकोत. अहो जुगाराच्या पैशातलं नाही आणलेत मी. विश्वास ठेवा माझ्यावर. असा आहे विश्वास तुमच्या. तू आभास म्हणून जे रेडिओवरती बोलतोस ना, तेच ऋषी म्हणून प्रत्यक्षात आता बोल. टेन्शन घेऊ नकोस मित्रा. तूच आभास आहेस हे मी तुला नाही सांगणार, ते तूच सांग. आपण एकमेकांचे कोण आहोत? मित्र तर नक्कीच नाही आहोत आपण. मग नाही, तुम्हाला विसर पडला असेल तर तुम्हाला आठवण करून देते की मी दिलेल्या प्रपोजलचं तुम्ही अजूनही उत्तर दिले. बापरे, हे जरा जास्तच जड आहे. कामिनी, काय शोधतेस आणि हा कसला पसारा मांडलाय? काही शोधत नाहीये बाबा, पण मला ना तुमचं म्हणणं पटलंय. तुम्ही म्हणालात ना त्या दिवशी की सिनेकट्टासारखं मॅगझिन चालवायचं तर फक्त मॅनेजमेंट येऊन नाही चालणार. मला त्याबरोबर म्युझिक आणि लिटरेचर दोन्हीचा अभ्यास असायलाच हवा. राईट राईट. टप्प्याटप्प्यानं पुढे जा. एक मिनिट. आलो. एक मिनिट. हिणाबाई, अगं अहिराणी भाषेतल्या कविता आहे. तुला त्याचा संदर्भ नाही लागला ना तर मला विचार, मी सांगेन तुला. ओके. हे काय बाबा, पत्रिका पण अशी पुस्तकात का ठेवली आहे? अगं उषा त्याच्या मुलीचं लग्न आहे. आजच कुरिअरनी आली. बाबा आपण जाऊया आता लग्नाला? हो, आपल्याला इंदोरला जावंच लागेल. वाव बाबा, कसली सुंदर पत्रिका आहे बघा ना. वा, आपल्यालाही असंच काहीतरी ठरवावं लागेल.
कसं आहे ना कामिनी, अगं त्या मुलाबरोबर तुझं बोलणं झालंय की नाही, म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे? बरं त्या ऑफिसची डागडुजी करणार होतीस त्याचं काय झालं? ते काम मी नीतूला दिलंय, ती सुरुवात करते कामाला. नीतू? बाबा आपल्या घरासमोर ते नाशिककर राहतात ना, त्यांची मुलगी. म्हणजे निलिमाची मुलगी. हो केतू, सगळं ठीक. ऋषी तो माझी तयारी, त्याच्या ऑफिसचं इंटिरियर करते ना मी, त्यामुळे ऑलमोस्ट रोजच भेटतो तो मला. काय तू परत आता सुरू करू नकोस काहीतरी. गप्प बस. मी नाही ऐकत आहे तुझं, मी नाही ऐकत आहे, ब्ला ब्ला ब्ला, मी नाही ऐकत मी. ओके चल बाय. काय ग, काय म्हणत होता केतन? वेडा एक नंबरचा. मला म्हणतो की ऋषीचं ऑफिस सजवण्यापेक्षा त्याला लाईफ पार्टनर कर आणि त्याचं घर सजव. कल्लू, मला असं वाटतं ना की तुम्ही सगळे मिळून मला ऋषीच्या प्रेमात पाडूनच राहणार. काय? वाह, क्या बात है मेरी जान. दिल की बात फोटो पे आई गई. बघ बाई, तुझं तूच बोलली आहेस हं? आम्ही काही बोललो नाही आहोत. पण मला एक सांग, आम्ही काही बोललो नसताना, तुझ्या मनात काही नसताना उगाच कसं काय बोललीस ग? हा म्हणजे विचार करू शकतो ना. ओके, पण पल्लू, त्याआधी एकदा कसंही करून आणि काही करून मला आभासला भेटायचंय. आणि हे काम कोण करून देणार? ऋषीच. नीतू, अगं कसला वियर्ड आणि युनिक लव्ह ट्रायंगल आहे तुमचा. पण जे काही भन्नाट आहे. भन्नाट. हो, तुला काय करणार माझं कन्फ्युजन? कन्फ्युजन डार्लिंग, मी तुझ्या आयुष्यात असताना कन्फ्युजन कसं काय असू शकतं? लिसन, माझ्याकडे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. मी सांगते तसं कर. ओके, एक काम कर, डोळे बंद कर. व्हॉट? हे बघ पल्लू, प्लीज, मी असं सांगते तसं कर ना. काय प्रॉब्लेम आहे? ऍटलीस्ट गिव्ह इट अ ट्राय. फाईन. डोळे बंद कर. आता विचार स्वतःला, रात्र असो किंवा पहाट, नीतू तुला कोणाला भेटायला आवडतं? पहिली तुझी भेट कायम आठवते मला. आता तूच जगण्याचं विज्ञान आणि तूच जगण्याची कला. असा कोण आहे ज्याच्यासोबत असताना तुला खूप छान वाटतं? पहिलं प्रेम तर माणूस जन्मात कधी विसरू शकत नाही, आणि जो विसरला तो माणूस नाही. नीतू, तुला कुठलाही प्रॉब्लेम आला तर असा कोण आहे जो पहिल्यांदा आठवतो? मी माझ्या आवडीला पॅशन बनवलं आणि त्यामुळे मी माझं काम एन्जॉय करतो, आणि तीच एन्जॉयमेंट तुम्हाला पुढे पास ऑन करतो, फॉरवर्ड करतो. नीतू, ज्याच्याबरोबर तुला हसायला आवडतं, रडू आलं तर त्याचाच आधार वाटतो. बाप्पा येणार कधी, बसणार कधी, सोबत जायची वेळ. घरात बाकी सगळे टेन्शन मध्ये. काय ना, याआधी असं कधीच झालं नाही. मी आहे ना. तुम्ही सुपर सिंगर झालात. कॉंग्रॅच्युलेशन. मी पेढे घेऊन येतो. सुपर सिंगर ऋषिकेश. मिस्टर तिळगुळकर, तुम्ही सुद्धा? ओ मॅडम, तुम्ही पण काय? तिळगुळकर सुपर मोटो लॉटरी जिंकले. मॅडम, मॅडम, काय 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 बोलताय? काय मॅडम, सुपर सिंगर स्पर्धेत जिंकलेत ते. अगं बाई, हो. काय? होय मॅडम, सरगम म्युझिक कंपनीतर्फे आयोजित सुपर सिंगर स्पर्धेमध्ये तिळगुळकरांचा पहिला नंबर आलाय. काय? ऋषी! Congratulations!